आणि या आदिशक्तीचं वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या पोटी जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ उभे हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसंच आम्हाला जगण्याचं बळ देणारी आमची रणरागिणी आज आमच्यातून हरवली. या सर्वांच्या कार्याला मी मानाचं कोटी कोटी अभिवादन करून माझे 2 शब्द तुमच्या समोर मांडते. महाराज, तुम्ही आज कीर्तन करून आम्हाला तिथे जेवढे बसलेत त्या सगळ्यांना तुम्ही भावुक करून सोडलं. तुम्ही म्हणलात की जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचंय, पण एवढं सोपं नाही. कधीही बघा, सप्ताह चालू असेल, कीर्तन असेल तर आमची माय तिथं ओट्यावर बसून ऐकायची पूर्ण कीर्तन होईपर्यंत. आणि त्या महान, जसं की महाराजांना सांगितलं, ती खूप महान होती. तिनं जे ऐकलं, तिनं जे चांगल्या गोष्टी ऐकल्या, तिनं तिच्या जीवनामध्ये त्या वापरल्या. ती माझी माय नाही तर ती आमची वाघीण होती. तिनं जन्माला घातलेले 6 बछडे तिच्यासोबत तिला काही म्हणतील, पण तिच्या काळजामध्ये आजही आमची माय आहे. पण महाराज, आपण महाराष्ट्रातले, एकदा मृत्यू झाल्यावर त्या माणसाची किंमत कळते. जर आधी कळाली असती तर आमची दिवाळीची भेट ही शेवटची ठरली नसती. याच गोष्टीचं फार वाईट वाटते की शेवटची माझी भेट भेटली नाही. आज तुम्ही सर्वजण समोर आहात. आमच्यापेक्षा जास्त प्रेम, जास्त जीव या गावकऱ्यांनी महाराज आमच्या माईला लावलं. आमची माय जशी नावाची मिठाई होती तशी पूर्ण बायलेकीसाठी ती पंढरपूरची मिठाई होती. सगळ्या बायलेकींनी त्या दिवशी जी गर्दी केली होती ते बघून डोळ्यामधून पाणी थांबलं नाही. जसं पंढरपूरच्या रुक्मिणीच्या दर्शनासाठी तुम्ही सर्व जाता, तशी गर्दी माझ्या माऊलीच्या मोतीच्या दिवशी होती. ती रात्र, तो दिवस आजही डोळ्यापुढे आला तर अंगावर काटा येतो, शहारे येतात. काय येऊ नये, आज मला गर्व वाटतो. आज आमच्या परिवारातल्या काय तर पूर्ण गावातल्या पूर्ण सोयरा धाऱ्यांना आज याचा गर्व आहे की आम्ही कोणीतरी त्या विठाईचे लागतो. इथं बसलेल्या सर्व तरुण मुलांना मला एक सांगायचंय की ही विठा माय आपल्यासाठी एक रणरागिणी होती, एक प्रेरणा होती. तिनं जसं आयुष्य जगला, कमीत कमी आपण तसं बनण्याचा तरी प्रयत्न करू. आता आमच्या घरी एक बाई आल्या होत्या तर त्या म्हणल्या की माय, तू विठाई सारखी दिसते, तुझा तोंड वाळा विठाई सारखा. याचं मला मोठेपणा वाटला नाही. पण ज्या दिवशी असं म्हणाल की त्या विठाई सारखी तू पण रणरागिणी शोभलीस, त्या दिवशी माझं जीवन धन्य झालं असं मी समजते. आणि हीच माईसाठी खूप मोठी श्रद्धांजली आहे असं मला वाटतं. महाराज, आमची माय गायकवाड परिवारातली लेक होती. तो परिवारही असाच होता. आज ती भीमराव पाटलाची सून, बापूराव पाटलाची पत्नी होती. प्रत्येक इथं बसलेल्या मायलेकीला वाटतं की माझी लेक मोठ्या घरात जावी, पण माय मोठ्या घरात द्यायल्यावर तिचं काळी सुद्धा तेवढंच महान लागतं. आता सुद्धा भीमराव पाटलाची सून म्हणून जर कोणी शोभलं तर विठाईपेक्षा दुसरी बाई नाही. बापूराव पाटलाची तिनं पत्नी होती तर तिचं जे काम होतं, जे कर्तव्य होतं, तिनं आजही तेवढ्याच हिमतीनं बापूराव पाटील गेल्यावर सुद्धा एका क्षणाचाही विचार न करता येईल त्या परिस्थितीला हिमतीनं समोर गेली. आज प्रत्येक जण विचारते की माय, तुम्ही एवढं शिकलात तर तुमचं मोटिवेशन कोण आहे? महाराज, नांदेडून घरी आल्या आल्या आम्ही पाहुण्यासारखे, हे गावचे घरचे, पण आम्ही पाहुणे कधीतरी यायचो. आल्या आल्या म्हणायची माय, माझ्या वाघिणी आल्या. ही हिंमत आता आम्हाला कोण देणार? कोण आमच्याकडे पाहणार? आमचं तरी ठीक आहे, आम्ही नाती आहोत, पण पोरांचं काय दाखवत नाहीत, पण आतून रडायले. त्यांचे अश्रू बघा. आपल्याला वाटतं की माय आहे, 6 लेकर आहेत तर सगळ्यांना समान तिनं जर मया केली तर सुना सासूला जीव लावतात. महाराज आता बोलले, तुम्ही सासूना आहात, सासूला जीव लावा. महाराज, आमची माय फार वाईट होती. कोणासाठी? सुनांसाठी. प्रत्येक सून, त्याच्यात माझी आई सुद्धा आली. तिनं सुद्धा कधीतरी म्हणलेलंच आहे की माय, माझी सासू फार वाईट आहे. ठीक आहे, कधीतरी काहीतरी झालं की वाईट का? कारण तिने तिच्या पोराचं हित पाहिलं म्हणून ती वाईट.
पण मला माझ्या घरच्यांना सगळ्यांना सांगायचे की तुम्ही सर्वांनी जीव लावलात पण फार उशीर झालाय. जेव्हापासून माय गेली एकाच्या चेहऱ्यावर सुद्धा रोनक नाही, पण तरी सुद्धा आतून त्यांचा आत्मा जरी तडफडत असेल, रडत असाल, पडत असाल तरी माय भेटणार नाही. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाला हात जोडून कळवळून सांगते, घरी गेल्या गेल्या आपल्या आईला वडिलांना कडकडून मिठी मारा, कारण आम्ही जे भोगलंय ते तुम्हाला सांगते. आमचे आजोबा भीमराव पाटील गेले तेव्हा दुःख वाटलं नाही, कारण तेव्हा आम्ही फार लहान होतो. बापूराव पाटील गेले तेव्हाही आम्ही बऱ्यापैकी मोठे होतो, पण आमची आजी डोळ्यास देखत पाहिलं दवाखान्यात पलंगावर पडून होती. माय माय म्हणलं, माय उठत नव्हती. ते काळजाच्या आतमध्ये जाऊन बसले. आयुष्य संपेपर्यंत मी कधीच न विसरणार ते म्हणजे ही आमची विठाईची ज्योत. कधीच विसरू शकत नाही. आम्हाला माईनं काय दिलं? सोनं चांदी नाणं काही नाही, पण तिने जे संस्कार दिले. महाराज, एवढ्या नाती आहेत, तिला लेक नव्हती, पण एका सुद्धा नातीच्या घरून तुम्हाला काही तक्रार ऐकायला मिळाली नाही, हेच गावकरी सांगतील. हे संस्कार कोणाचे? त्या विठाईचे. आणि अजूनही एक गोष्ट सांगू इच्छिते. चंड मुंड भंडा सुरखंडिनी जगदंबे, उदंड दंड महिषा सुरमर्दिनी दुर्गे. या ओळीसाठी जर सार्थ कोणी राबलं तर ती माझी माय होती, ती माझी विठाई होती. एवढं बोलून काय वाढू मी आता, न पुरेही मानी. आजच्या या दिनी माझी थांबविते शब्दवाणी, माझी थांबविते शब्दवाणी. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.